तर नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आपण बघतोय 28 ते 48 साईजपर्यंतचे छातीचे माप आपण बघणार आहे. आज मी पहिल्यांदा तुम्हाला 28 छातीचं माप त्याचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर ह्याच्यावर छाती आहे 28चा चौथा भाग येतो 7. तर आपण 7 घेणार आहे आणि ह्याची उंची सर्वात प्रथम आपण उंची टाकून घेणार आहे. उंची आहे शिवून 14, नाही शिवून 13, सॉरी. तर 1 इंच मार्जिन आपण शिलाईसाठी घेणार आहे 14. इथं सर्वप्रथम आपण छाती घेणार आहे. छाती आहे 7 इंच प्लस त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेतो. हे 1.5 इंच. आता आपण ह्याचं शोल्डर आपण ह्याचं घेणार आहे 5 आणि पुढचा गळा घेणार आहे आपण 2.5. गळ्याची उंची आपण ठेवणार आहे 6. हा पुढचा गळा आहे. तर याचा मुंडा आपण 5.5 ठेवणार आहे, कारण आपण शोल्डर 5 घेतलेला आहे, त्यामुळे ह्याचा मुंडा आपण 5.5 ठेवणार आहे. हे आपलं आपण इथं खाली पण छातीचं माप टाकून घेणार आहे. तर छातीचं माप आहे 7 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण ह्याचा बॉक्स बनवूया. हा बॉक्स मी बनवते असा. हे आपण प्रिन्सेस लाईनचं ब्लाऊज कट करत आहे. मी तुम्हाला फक्त ह्याच्यावर मेजरमेंट दाखवणार आहे कसं घ्यायचं ते. तर मैत्रिणींनो, आपण इथं घेणार आहे, आपण सहसा ब्लाऊजसाठी 1 आणि 1.5 इंचाचं घेतो, पण आपण इथं घेणार आहे 1.5 आणि 1.25 इंचाचं. 1.5 आणि ह्याच्यावरती 1.25 इंच छोटंसं. तिथं आपण मी इथं आर्महोलचा आकार देते. आर्महोलचा आकार देताना व्यवस्थित द्यायचा, तरच ते व्यवस्थित बसते ब्लाऊज. नाहीतर मग आर्महोलमध्ये चुन्या पडते, फुगा येतो, अशा बऱ्याच गोष्टी होतात. आता मी घेते प्रिन्सेस ब्लाऊजच्या टक्सचं माप. मी टक्सची रुंदी इथं 4 वर टाकणार आहे. ह्याची उंची असेल 2 इंच. इथून आपण टक्ससाठी रुंदी 1.5 इंच घेणार आहे. शोल्डरच्या सेंटरपासून आपण 9.5 इंचवर मार्किंग करणार आहे. इथं येते हे. आता मी हे असं आकार देऊन घेते. मी तिथं आपलं टक्सचं हे जे मेजरमेंट आपण घेतलेलं आहे, तिथं थोडासा आकार जरा बाहेरच्या बाजून द्यायचा, तरच ही गोलाई व्यवस्थित येते. या अशा पद्धतीने. आता आपण इथं 1.5 इंच टक्सच्या रुंदीमध्ये घालवलं आहे, त्याच्यामुळे इकडे 1.5 इंच माप आपल्याला कमी पडणार आहे फिटिंगमध्ये. तर इथं आपण हे खाली 1.5 इंच वाढवणार आहे. हे 1.5 इंच प्लस इथं आपण अर्धा इंच वाढवणार आहे, कारण इथं जास्त कट होत नाही. अशा पद्धतीनं वाढवून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने तयार आहे आपलं हे प्रिन्सेस लाईन ब्लाऊजचं डायग्राम. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या.